आता बघूया या घडीच्या 9 महत्त्वाच्या बातम्या। सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 1 ऑगस्टला हा सन्मान सोहळा संपन्न होणार। रोहित टिळक यांची माहिती। दिल्लीत मुसळधार पाऊस। कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी साचलं। पाण्यात अडकल्यामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू। दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी 24 तासात अहवाल मागवला। नवीन महाबळेश्वरमध्ये 20 गावं वाढीव भागांचा प्रस्ताव सरकारकडे सादर। एमएसआरडीसी कडून व्यवहार्यता तपासणी होणार। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रलंबित अहवालांपैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यू रुग्ण आढळले। पालिकेने डेंग्यूच्या तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यासह किट प्राप्त करून देण्याचीही मागणी केली। महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना। श्रीलंकेतील डंबुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता हा सामना रंगणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकरची अंतिम फेरीत धडक। आज शूटिंग रेंजमध्ये भारताला मनू भाकरकडून पहिल्या पदकाची आशा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ हॉकी संघाची विजयी सुरुवात। भारतानं न्यूझीलंडचा 3-2 अशा फरकानं पराभव केला। पॅरिसमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचं छायाचित्र झळकलं। इंडिया हाऊसमध्ये खाशाबांचं छायाचित्र लावून मानवंदना। ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंडिया हाऊसची उभारणी। पॅरिसमध्ये रिलायन्स फाउंडेशननं निर्माण केलेलं इंडिया हाऊस पाहण्यासाठी भारतीयांची मोठी गर्दी।